कोकणातील गणपती म्हणजे एकच नंबर. मागचे कित्येक वर्ष आम्ही कोकणातील गणपती साजरा करतो. यावर्षी तुमच्यासोबत ही मजा मस्ती शेअर करू. पाखरांच्या गोड चिवचिवाटने पहाटेची सुरुवात झाली व आम्ही सर्व गावातील मंडळी गावातल्या मंदिराचे तिथे आरती करून बाप्पाला आणायला निघालो. सगळेजण आपापल्या बाप्पाला पाटावर बसवायला सुरुवात केली. आजूबाजूच्या गजरात बाप्पाला घरी नेण्यास सुरुवात केली. घरी आलो, मम्मीने बाप्पाची पूजा केली. मोरया मोरया मोरया. मखर छोटी असो किंवा मोठी असो, बाप्पा विराजमान झाल्याशिवाय त्या मखरेस शोभा येत नाही. ही घरे मम्मीची मोदक बनवण्याची तयारी चालू होती. त्या दिवशी आपल्याला कितीही मोदक खायचे वाटले तरी बाप्पाला नैवेद्य दिल्याशिवाय आपण खाऊ नाही शकत. एकीकडे ब्राह्मण आलेले पूजेसाठी, तर पूजेला पहिल्यांदाच मी उभा राहिलेलो. पूजा संपली व आरती चालू केली. मोदकांचा नैवेद्यही दाखवला व मनात एकच गाणं सुरू होतं, देखणे हे रूप तुझे रंग गोरा पान असे. व आम्ही मजा मस्तीला सुरुवात केली. कोकणात कोणीही झोपू दे, त्याला जर रंगावला नाही तर गणपतीत केलेली मजा वाटतच नाही. व आम्ही सर्वजण संध्याकाळच्या आरतीला निघालो. आत्ता वाजलेले 10 व गावातले सर्व मुले घरी आलेले आणि जसं वाजवायला सुरुवात केली तसं सर्वांनी कानावर हात ठेवून दिला. त्याचा संपला. आता यांचे डान्स सुरू झालेले.